परच्या टेकडीवरती गावदेवीचं त्या गावदेवी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. रात्रीची सुरुवात, सामना अर्थातच दुसरा. पहिला चेंडू इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. हाफ वॉली बरोबर बॅटचा फ्लो बाहेर निघाला, चेहरा उघडला आणि एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर चेंडू सीमा पार. 4 धावा. लेट अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो आर्या 11 वागेश्वर देसाई. लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपर त्या ठिकाणी येण्याऐवजी स्वतः पोहोचला तो गोलंदाज. कॅच त्याने घेतली आणि विकेटचं बदन. 4-4-1 एसीसी रोहिंजन. धावसंख्या जर तुम्ही बघितली तर ती 4 या आकड्यावरती. डीजे मास्टर वारंवार सेटिंग आपण चेंज करता. अगोदर बेसचा प्रॉब्लेम नव्हता, बरोबर होता बेस. कृपया करून रोज रोज आम्ही तेच नाही तुम्हाला सांगू शकत. कृपया करून थोडं कॉपरेट करा. 4 धावा धावफलकावरती गडी बाद. स्वर्गीय अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन त्यांच्या विरोधात आर्या 11 देसाई मध्ये सुरू असलेला सामना. पहिली विकेट 4 वरती पडते. गोलंदाज ऑफ करण्यात आला. पुन्हा एकदा मिस टायमिंग. कॉटन बोल्टची संधी असेल. चिनू डाऊन दी बॉल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये सांघिक यश. चांगला झेल टिपण्यात आला. पाठीमागे बॅकिंग साठी आलेल्या क्षेत्ररक्षकाकडून आकाश बाद. धक्का दुसरा. 4 वरती. चार वरती दुसरा गडी देखील या ठिकाणी बाद झाला. अगोदर बाद झाला तो फलंदाज राम पाटील आणि यावेळेला बाद झाले ते आकाश पाटील. चार धावा 2 गडी बाद. तयार असताना पाहायला मिळतो गोलंदाज पुन्हा एकदा. ओ सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. थोडंसं फंबल झालं. डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॅकिंग साठी फेक करण्यात आली आहे. रॉकेट थ्रो आला होता परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. आर्या 11 या नावाने संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो वागेश्वर देसाई. 2 गडी लवकर बाद झाले. पॉवर प्लेचा तुम्ही जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये चिनू पाटीलचं पहिलं षटक चौकाराने एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता राम पाटीलचा. त्या मागोमाग तो बाद झाला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर बाद झालेला आहे तो आकाश पाटील. ऑफ साइडला सुंदर फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट. स्लॉट मध्ये जसा आला चेंडू स्क्वेअर लेगचा बाहेर. हा पहिला षटकार देसाईच्या डावामधला.
12 वरती या ठिकाणी आपण बघितलं तर दुसरा गडी बाज झालेला आहे. चौकार पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर विकेट, त्यानंतर आपण जर बघितलं तर 2 धावा, त्यानंतर आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हो, कमी गती, बॅटची कडा आणि त्यानंतर पायावरती लागलाय. सिली पॉइंटला चेंडू फॉलोथर मधून जात आहेत स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज सिद्धू थोडे नाराज आहेत. चेंडू लगेचच त्यांनी फेकून दिला, कारण जो षटकार आला त्या षटकाराने धावा दुहेरी अंकामध्ये गेला. षटकाची सांगता 12 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर सेकंड विकेट, 2 गडी बाद 12 धावा. टॉस जिंकून या ठिकाणी आपण बघू शकाल स्वर्गीय अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या विरोधात आर्य11 देसाई. त्यानंतर तुम्हाला सामना पाहायला मिळेल गावदेवी खाडी आणि वरपमध्ये. दोन्ही संघ कृपया करून ऑनलाईन जर व्ह्युअर्स आपले प्रेक्षक या ठिकाणी नक्की बघत असेल, दोन्ही संघांना ही सूचना असेल, आपण कृपया करून त्या ठिकाणी रिपोर्ट करा. या सामन्यानंतर वरप आणि गावदेवी खाडीमध्ये सामना असेल. दुसरी रात्री या स्पर्धेची 32 ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये आणि त्या 32 संघांमधून तुम्हाला एक भाग्यवान खेळाडू पाहायला मिळेल. शेवटच्या रात्रीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या दुचाकी घरी घेऊन जाईल. प्रसिद्ध छकडेवाले अध्यक्ष महाराष्ट्र बैलगाडा संघटना श्री पंढरीशेठ फडके यांनी पुरस्कृत केलेली तुम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक पाहायला मिळेल. धावा झालेल्या 12. चुनो एक नामांकित गोलंदाज या रोहिंजन संघामधला आणि त्याच्या अगेन्स्ट 12 आल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवले. डावखुऱ्याचा फलंदाज राम पाटील आणि त्यासोबत आकाश पाटील. हॅलो, रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आले, कट करण्यात आला चेंडूला. शॉट थर्ड मॅनचा वरतून हा चेंडू त्या ठिकाणी डीप मध्ये गेला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा पहिल्या चेंडूवरती. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतात ते रुपेश पाटील. समोर चेंडूकडून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. आज सुपर संडे, सो सुट्टीचा दिवस, रविवारचा. मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात या क्रीडांगणाच्या सभोवताली. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत गावदेवी क्रिकेट संघ भोपर आणि जय बजरंगबली नवतरुण मित्रमंडळ भोपार यांच्याद्वारे. दोन्ही षटकं जर तुम्ही बघितली चौकाराने सुरुवात झालेली आहे. धावा सध्या 16 आहेत. डावखुऱ्याचा हा वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. घे आवाज अगोदरच आला. चेंडू जेव्हा रिलीज केला तेव्हा विकेट किपर साठी आवाज होता घे आणि तो आवाज इथे सार्थ ठरला. पाठीमागे चेंडू देखील गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चौकारानंतर आलेला डॉट बॉल. धावसंख्या जर आपण बघितली रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. टप्पा पडल्यानंतर कसा बाहेरच्या बाजूने नैसर्गिकरित्या चेंडू वळण घेत असताना खोलवा टप्पा ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे ते डीप मध्ये आपण बघितलं तर उचलून फेक करण्यात आली. स्ट्रायकिंग एंड ॲक्युरेट गुड थ्रो. धाव 1 मिळते आणि एका धावेच्या सहाय्यानं हे धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 17. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर प्ले सध्या तुम्हाला पाहायला मिळतो. सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर इथे देखील सुरुवात चौकाराने झाली. त्यानंतर एक डॉट बॉल, एक सिंगल. हितेश भोईर तुम्हाला पाहायला मिळतात जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेले. 3 चेंडूंचा सामना आतापर्यंत 8. खोलवा टप्पा, हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये प्रॉपर लिफ्ट करता आलं नाही चेंडूला. फलंदाज आपण बघू शकाल तर हितेश भोईरला ज्या पद्धतीने त्याला चेंडूला हवेमध्ये उडवायचं होतं. 1 धाव मिळते. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जात असताना 18 रन्स. फुलटॉस साइड ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती वेगाने येतात. 1 धाव आणि पुन्हा एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 19 धावा धावफलकावरती. चेंडू असेल तो या आता षटकामधला शेवटचा. डीप स्क्वेअर लेगसह तुम्हाला लॉंग ऑन पाहायला मिळते. त्यासोबत वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरसह पॉईंट, थर्ड मॅन, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. अंपायरच्या भूमिकेमध्ये शशांक पाटील सर आणि सुभाष पाटील सर. ऑन साइडला वळवला, सुंदर फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हवेमधून हा चेंडू. हितेश भोईरचा बॅट मधला दुसरा षटकार. षटक संपन्न 2. रिप्ले स्क्रीन वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आले. क्रीजच्या कोपऱ्यातून चेंडू टाकला आणि यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला टर्न करण्यात आलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हवेमधून हा चेंडू सीमा पार आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांचा झेल घेण्याचा प्रयत्न देखील फसला.
6 धावा 2 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती आपण बघतो एकंदरीत टॉस जिंकून क्षेत्ररक्षण चिनूने सुरुवात सुंदर केली होती. एक चौकार जरी त्याचा अगेन्स्ट आला होता तरी 2 विकेट महत्त्वपूर्ण त्याने मिळवले, परंतु तो षटकार आला आणि त्या षटकाराने तो थोडा नाराज देखील झाला. हरकत नाही, पुन्हा एकदा तयार होतोय. एक नामांकित गोलंदाज, व्यावसायिक स्तरावरती देखील मोठमोठ्या संघांमधून नेहमीच त्याचा खेळ आपण बघितलेला आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज माय सिटी कडून पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. समोर आव्हान हितेश भोईर आणि मोरेश्वर यांचं. 5 चेंडूमध्ये 15 वरती खेळत असताना आपण बघू शकाल. 300च्या स्ट्राईक रेटने हितेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईकिंग एंडला मोरेश्वर, ओव्हर द विकेटने चिनू पाटील. पहिला चेंडू वळवला मिड विकेटला, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचला, एक सुंदर झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपण्यात आलाय तो क्षेत्ररक्षक संकेत याच्या माध्यमातून आणि विकेट नंबर 3 25 वरती. चेंडू हातामधून निसटला, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये एक सुंदर झेल त्याने अटेम्प्ट केला. रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला झेल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी टिपला तो क्षेत्ररक्षक संकेतने. चिनूच्या खात्यामध्ये आणखी एक सफलता, ज्यासाठी तो आलाय कंटिन्यू करण्यासाठी. तिसरं षटक त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, पार्टनरशिप फोडली जी तिसऱ्या विकेटसाठी मोठी झाली होती. जर आपण बघू शकाल तर 4 वरती 2 गडी बाद झाले होते. 2100 पार्टनरशिप आपण बघितली तिसऱ्या विकेटसाठी. हितेश वळवण्याचा प्रयत्न होता, हाईट फॅक्टर तितकंच महत्वाचं होतं. अपील करत असताना ठिकाणी लेग बिफोरचं अंपायरचा लेग बायचा इशारा. पॉईंटच्या दरम्यान चेंडू आपण बघितला सिली पॉईंटला. 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलक 26 वरती. आर्या 11 वागेश्वर देसाईच्या विरोधात संघ तुम्ही बघताय तो लेट अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन. पॉवर प्ले मध्ये धावसंख्या आपण बघितली 25. या षटकामध्ये विकेट नंतर एक लेग बायची रन. नितीन पाटील ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती थांबला अगोदर आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये या क्षेत्ररक्षकाने देखील झेल टिपलाय. अगोदर संकेत आणि यावेळेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला राज पाटीलने झेल टिपला. नितीन पाटील बाद. चार विकेट आतापर्यंत मिळवतोय गोलंदाज चिनू पाटील. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. या अगोदरच्या सामन्यामध्ये 6 गडी बाद करण्याचा विक्रम केला या स्पर्धेमधला गोलंदाज ऋतिक पाटीलने, जे ऋतिक मात्रेचे खेडकाईचे तयार होतात. पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज. फुलर लेंथ स्लाइस करण्यात आलाय चेंडूला. डीप मध्ये थर्ड मानला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने, पायाच्या सहाय्याने अडवलाय की काय चेंडूला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील पायाच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू डीप थर्ड मानला सीमा पार. हितेशच्या बॅटमधून आणखी एक चौकार. या टेनिस बॉल सोबत 4 धावा, धावफलक 30 वरती. प्रेशर क्रिएट झालं होतं. हितेश भोईर त्याचा अपवाद. या डावामध्ये त्याने अफलातून खेळ खेळला 19 आतापर्यंत. इनसाइड आउटचा प्रयत्न होता, व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिळाला होता. कॅपमध्ये चालला, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक धावतो, अडवलाय चेंडूला. 2 धावा पूर्ण करण्यात आला. फेकी आली ती स्ट्रायकिंग एंडला, थ्रो ॲक्युरेट आलाय. तिसरी धाव मिळणार नाही. गुड थ्रो. हिमांशू आलेले आहेत
6व्या क्रमांकावरती तुम्हाला ते पाहायला मिळतील. हिमांशु मात्रे लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्हाला आता पाहायला मिळतात. अंपायर्स पाठीमागे तुमच्या श्वान आहे, कृपया करून आपण त्याला बाजूला करा बाहेर. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद, 8 मध्ये 21. हितेश भोईर जो महत्वपूर्ण आता राहिला या डावामध्ये देसाईसाठी. कमी गती भिरकावलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आलाय चेंडूला, लॉंग लेग सीमा रेसा पार आलेला हा चौकार आणि बॅट्समन टीम कडून या ठिकाणी रिव्ह्यू. त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं, मग या गोष्टी नक्कीच घडतील. धन्यवाद करण. तर मी व्यासपीठावरती विनंती करतोय परिवहन समिती सदस्य प्रसादजी माळी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते प्रशांत भोईर देसाई यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर व्यासपीठावरती प्रशांत भोईर देसाई यांचा शुभ सन्मान होते. म्हणजे कोपरगावचे प्रसादजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी साहेबांच्या शुभ हस्ते प्रशांत भोईर देसाई यांचा शुभ सन्मान होतोय. अरे तो यावं होता म्हणून फाईड बॅलन्स वर. बॅक टू करण काळा. खूप सारे मान्यवर तुम्ही नक्कीच बघू शकाल आमच्या व्यासपीठावरती. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य आणि पाहुणचार सोबत सन्मान या ठिकाणी होत असताना तुम्ही कालच्या रात्रीपासून बघत आहात. धन्यवाद करण. 2 मिनिटं थांबवतोय. तर मी विनंती करतो व्यासपीठावरती डॅनी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते प्रल्हाद बुवा गुलाब माळी यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर डॅनी पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते प्रल्हाद माळी साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. ओव्हर टू करण काळन. थँक्यू सिद्धांत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उकळण्यात आला, सुंदर फटका एलिव्हेशन या फटक्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हिमांशु मात्रेचा तडाखेबंद फटका. साधावा षटकाराने त्याने सुरुवात केली आहे. अपकमिंग यंगस्टर आहे देसाई, गावाला गवसलेला, आणि या हंगामामध्ये त्याने 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील केलेला आहे. आणि पहिला चेंडू जो त्याने फेस केला तो सीमारेषेच्या बाहेर फेकला. षटकामध्ये तुम्हाला सचिन कडू पाहायला मिळतात, एक नामांकित अंपायर आता खेळाडूच्या भूमिकेमध्ये. राऊंड द विकेट इज लाऊड साऊंड अँड टेकन. पाठीमागे हा झेल टिपण्यात आलेला आहे आणि विकेट आपण बघू शकाल पडते ती RA11 वागेश्वर देसाईची 5वी.
यूथ आयकॉन चेअरमॅन ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पाटील साहेब यांचं संगीत आपण ऐकलं. 42 for 5 42 वरती 5 गडी बाज झालेले आहेत. निम्मा संघ गारद ज्या हिमांशूने षटकार ठोकला तो माघारी परतला आणि मैदानाच्या आतमध्ये उजव्या हाताचे फलंदाज झालेले आहेत ते विकास पाटील. षटकाराबरोबर विकेट मिळवली सचिन. खोलवा टप्पा स्लॉक स्वीपचा प्रयत्न उजवा गुडघा जरूर टेकवला परंतु चेंडू टेकला तो या स्टँडवरती. क्लीन बोल्ड 6वा गडी बाद. आपण आमच्या मंचावरती आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. गोपर चषक 2022 हे पर्व तुमच्या समोर भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. टॉस करण्यात आला पिकअप शॉट थांबला आणि त्यानंतर लॉफ्ट करण्यात आल्या चेंडूला मिड विकेटच्या वरतून अन हँडसम षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. बॅकअप द्या वेळेला टाकण्यात आला होता गोलंदाज सचिन कडून. रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती राऊंड द विकेटने आपण बघू शकाल सचिन कडू. आणि आपण बघितलं तर चेंडूला हलकी फ्लाईट देखील दिली होती. बॅकअप दी हँड होता पिक करण्यात आला आणि आपण बघू शकाल अटेम्प्ट करत असताना मिड विकेटच्या बाहेर चेंडूला पाठवलंय फलंदाज प्रवीण म्हात्रेने. 8व्या क्रमांकावरती आला. बॅटिंग ऑर्डर किती खोलवर आहे. पुन्हा वळवला मिड विकेटला पॅरलेस स्ट्रोक आहे समोर क्षेत्ररक्षक आणि त्यांनी पकडलाय झेल त्या ठिकाणी. सुंदर झेल हवेमध्ये स्वतःला स्ट्रेच केला आणि असं वाटलं या ठिकाणी की चेंडू गेलाय की काय मिड विकेटच्या बाहेर परंतु मध्ये उभा होता संकेत ज्याने दुसऱ्यांदा एक सुंदर झेल टिपला डाबामध्ये. प्रवीण म्हात्रे गडी RA11 वागेश्वर देसाईचा 7वा बाद. अठ्ठेचाळीस वरती 7वा गडी बाद झालाय. एका मागोमाग एक विकेट निश्चितपणे पडते परंतु धावांचा वेग कुठेही कमी झालेला नाहीये. या ओव्हरमध्ये तुम्ही जर बघाल पहिला चेंडू षटकार त्यानंतर 2 विकेट. चौथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 5व्या चेंडूवरती विकेट. 3 विकेट 2 षटकार. धावा 12 खर्च करत असताना महत्वपूर्ण 3 विकेट. हितेश भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 9 चेंडूंचा सामना 25 वरती ते खेळतात. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सचिन थांबलाय. आपण बघू शकाल कट करण्यात आला चेंडूला शॉर्ट कव्हर मध्ये फेकी स्ट्रायकिंग एंडला. कदाचित डायरेक्ट हिट झालं असेल. त्यांच्या पाठीमागे जाणे यष्टिरक्षकाला गरजेचं होतं. त्या ठिकाणी पुढे उभे राहिले आणि ती संधी गमावली. धावचीची एक धाव पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये. बादल 9व्या क्रमांकावरती आलेले असताना धाव पूर्ण करतात. ती पहिली एक रिस्की रन 4 षटकांचा खेळ संपन्न. 7 गडी बाद 49 धावा. RA11 वागेश्वर देसाईच्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना. यानंतर तुम्हाला सामना निश्चितपणे पाहायला मिळेल तो वरप वर्सेस गावदेवी खार्डीमध्ये. खार्डी संघाने कालच्याच रजनीमध्ये कालच्या नाईटमध्ये कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ग्रामीण गटामधून त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि त्या संघाचा जेन्युअन ऑलराऊंडर अष्टपैलू विशाल म्हात्रेने आपल्या कारकिर्दीमधली बाईक मात्र त्या मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात त्या स्पर्धेमधली आपल्या नावावरती केली. नक्कीच खाडी सारख्या बलाढ्य संघाच्या खात्यामध्ये आता विशाल म्हात्रे यांच्या नावावरती देखील ही पहिली बाईक
ऍड झालेली आहे. यंदाच्या हंगामामध्ये खाडीने नाविन्यपूर्ण यश मिळवलंय. आपण बघू शकाल त्यांचा परफॉर्मन्स सांघिक राहिलाय. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क आपण म्हणतो आणि क्रिकेट एका दुसऱ्याचा खेळ नसून हा सांघिक खेळ आहे आणि त्याची प्रचिती तेव्हा जेव्हा तुम्हाला खाडी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आलेल्या आहेत 9व्या क्रमांकावरती बादल, स्ट्रायकिंग एंडला हितेश, निर्णायक षटकामध्ये पहिल्या डावाचा बॉलिंग मार्गवरती स्वर्गीय अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन. टॉस जिंकून कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विद्युत प्रकाश झोतामधील ही स्पर्धा फ्लड लाईट क्रिकेट. यार पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सर्वेश माय सिटी एंड कडून पंचांच्या दाबापासून. आहा, मिड विकेटला पुन्हा पूल करत असताना चेंडूला गुल करण्यात आलाय. सुनूचे प्रयत्न असफल ठरले. कदाचित त्या ठिकाणी अटेम्प्ट करण्यात आलं असतं तर चेंडू हाताला लागला असता हा प्रश्न, परंतु चेंडू सीमा पार. साधावा षटकार. तर पुढे गेले आणि जजमेंट कुठेतरी त्यांचं चुकलं. बरोबर जागेवरती उभे असते तर चिन्हांना झेल सापडलाच असता. पुलचा फटका आपण बघू शकाल. बॅकफुटला वेट ट्रान्सफर करत असताना फोर्सने हा फटका खेळला होता हितेशच्या ठिकाणी. मिड विकेटला क्लिअर करतोय चेंडू. धावा 6 आणि या 6ने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 55 धावा, 7 गडी बाद. हितेश भोईरचं कौतुक करावंच लागेल कारण एका मागोमाग 7 गडी बाद झालेले आहेत मित्रांनो. RA11 वागेश्वर देसाईच्या आणि 32 परिवर्तन. क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग ऑन तुम्हाला थोडासा आता वाईडिश होत असताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफ वरून एक क्षेत्ररक्षक साईड स्क्रीनच्या उजव्या बाजूला म्हणजे तो लॉंग ऑनला तुम्हाला पाहायला मिळेल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साईडला 4, ऑफ साईडला तुम्हाला वाईड ऑफ लॉंग ऑफ पाहायला मिळेल. शॉर्ट कव्हरसह पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग बिहाइंड विकेट. ऑफ स्टंपचा बाहेर होता. फॉलो करण्यात आला होता फलंदाजाकडून. ड्रिल करून दाखवतात. या ठिकाणी कट जर केलं असतं तर कदाचित चेंडू गेला असता, परंतु लेफ्ट केला. व्हाईट बॉल. जास्त बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दिशा जास्त भरकटले ते गोलंदाज. आपण बघू शकाल अंपायरची जर्सी पाठीमागे स्पॉन्सर्स बाय SMD स्पोर्ट्स अँड SMD प्रोडक्शन. ही वाहिनी या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करते, थेट प्रक्षेपण करते. त्यांची संपूर्ण टीम त्यांचं देखील या दुसऱ्या रात्रीमध्ये आम्ही स्वागत करत आहोत. काल चेंडू आम्हाला दिसत नव्हता, परंतु कॅमेरामॅन रात्रीमध्ये आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये चेंडू कॅप्चर करत होते. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू फर्स्ट रन कंप्लीट वेगाने धावला. हितेश सेकंडचा कॉल, डेंजर एंडला धावतात आणि ते पोहोचतील. बादल चांगलं त्यांना सहकार्य केलं, कॉर्पोरेट केलं. खरं तर आपण जर बघितलं तर हितेश विकेट महत्वाचे इथे आणि त्यासाठी बादल थांबला होता अगोदर स्ट्रायकिंग एंडला. त्याला असं वाटलं की हितेश पोहोचू शकतो, तेव्हा त्याने क्रीज सोडली आणि स्वतःसाठी धावला. जेव्हा त्याने दुसरी धावा 58 धावा. चेंडू जरी शिल्लक आहे ते 4. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 खर्च करतो गोलंदाज आणि 9 सोबत 6 ऍड केल्या जातील का? मिड विकेटला क्षेत्ररक्षक यावेळेला पाहायला मिळतोय. ओ व्हॉट अ कॅच. हवेमध्ये एक सुंदर त्याने उडी घेतली आणि संकेतने या डावामधला तिसरा झेल टिपलाय. सुंदर सुंदर एफर्ट्स पाहायला मिळाले. हवेमध्ये हा चेंडू आपण बघतोय कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये खाली येत असताना खाली संकेत उभा होता, ज्याने या डावामधला तिसरा झेल पकडलाय. आपण बघू शकाल कॅमेरावर आणि काय त्याचं वर्क राहिलं, अर्थातच तो क्षेत्ररक्षक संकेत. हितेश भोईरचा संघर्ष संपला, ज्याने अफलातून खेळ केला तो RA11 वागेश्वर देसाईसाठी. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 58 धावा आणि 58 वरती आपण बघू शकाल तर 8वा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना टाळ्यांचा आवाज आपसूक आला. खेळीच तशी होती हितेश भोईरची या डावामध्ये. एका मागोमाग एक गडी बाद होत गेले. सर्वांचं योगदान राहिलं. राम पाटील 4, त्या मागोमाग आपण जर बघितलं मोरेश्वर 4, हिमांशू 6, विकास शून्यावरती प्रवीण 6. बादल स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज मयूर. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 3. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सर्वेश. विकेट मिळवले हितेश भोईरची महत्त्वपूर्ण स्लॉग ओव्हरमध्ये. आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला बरोबर हा चेंडू राईज झाला. आता आत्मविश्वास गोलंदाजाकडे देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
मार्जिन ऑफ एरर्स जेव्हा हितेश भोईर समोर होतं तेव्हा कमी होते सर्वेशकडे आणि आता ते वाढलेले आहेत. समोर या संघाचा गोलंदाज आहे आणि ज्याला आता बॅटिंग देखील करावी लागेल. लोअर ऑर्डर मध्ये जेव्हा जेव्हा आपण बघतो फलंदाज ते प्रत्येक चेंडूवरती अटॅकच करत असतात. 8 विकेट पडलेले, 58 धावा. फुलटॉस साइड डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये चेंडू आपण बघतो ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करण्यात आली आहे. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. नाव फक्त मिळते एक. धावसंख्या जर तुम्ही बघितली तर ती 59. गोलंदाज तुम्हाला सर्वेश पाहायला मिळतात आणि वय वर्ष त्यांचं जर तुम्ही बघितलं तर ते 14 ॲट द एज 14. 14 वर्षामध्ये आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात. आतापर्यंत धावा त्याच्या षटकामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या 10 पाहायला मिळतात आणि एक महत्वपूर्ण विकेट. षटकातील चेंडू असेल तो शेवटचा, त्या डावामधला देखील शेवटचा चेंडू. धावसंख्या आतापर्यंत आपण बघितली तर ती 59. तयार होतात गोलंदाज. सफल झालेत, फॉलो करण्यात आलाय. चांगला चेंडू जो पॉपिंग क्रीज मध्ये पडला. काय कमबॅक. पहिले आपण बघू शकाल तर 2 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करण्यात आली. संघर्ष सुंदर प्रत्युत्तर देत असताना सर्वेश पाहायला मिळाला. धाव संपला पहिला 5 षटकांमध्ये. RE11 वागेश्वर देसाईने 8 गडी बाद 59 उभारलेले आहेत आणि 60 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते दुसऱ्या डावामध्ये स्वर्गीय अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन या संघासमोर. हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 12, 2 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला 13, तिसऱ्या षटकामध्ये 11, चौथ्या षटकामध्ये 13 आणि 5व्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या त्या 10 आणि एकंदरीत 59 झालेले आहेत. 60चं लक्ष असेल. पुढचे दोन्ही संघ वरप आणि गावदेव क्रिकेट संघ खारडी. नाणेफेकीसाठी आपण त्वरित या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला खारडी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. खारडी संघाचे संघनायक वरप संघाचे संघनायक इथे सज्ज झालेत. खारडी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता गावदेवी क्रिकेट क्लब भोपर आयोजित आपण आता भोपर चषक 2022 दमदार आयोजन. आयोजक आपण आता जय बजरंग बली नवतरुण मित्र मंडळ. भोपर चषकचे आपण बघितले शकता 2022 हे पर्व आपण पाहतो. आज दुसरा दिवस आणि दुसरी मॅच आपण पाहू शकता. RE11 देसाई पक्ष कैलासाची अरुण क्रिकेट संघ रोहिंजन धावा केल्या. प्रथम बॅटिंग करताना 59 धावा केल्या. 60 धावांचं लक्ष असणारे 12च्या सरासरी धावा कुडाच्या आहेत कैलासाची अरुण क्रिकेट संघ रोहिंजन संघासमोर. सर्वेश उल्वेकर काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. सर्वेश उल्वेकर म्हटले ना तर आमच्या गावचे भाचे. जबरदस्त गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. विजय उल्वेकरांचे सुपुत्र अप्रतिम, वय वर्ष 14. काय गोलंदाजी केली, कोणत्या प्रकारचा दबाव न मनात भीती बाळगली नाही, काय गोलंदाजी केली. सलामीची जोडी आपण पाहू शकता. यावेळेला सुजित आणि
रुपेश जोडी. रुपेश पाटील अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा, अष्टपैलू खेळाडू, गुणवत्ता ठासून ठासून भरलेल्या खेळाडू, आसपासच्या गुणवत्तेला न्याय देऊन खेळ करावा लागणार आहे. सुजित देखील आपण स्ट्राईकला पाहू शकतो, ज्यासोबत सलामीला येतोय. सुजित आणि रुपेश जोडी मैदानात आपण पाहू शकता. प्रेक्षकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकता कटआउट, आपण पाहू शकता अनंत पाटील, कशरंद्र पाटील, विरेंद्र पाटील, समाज आपण तर दमदार आमदार अजित पाटील, अजूनही आपण कटआउट पाहू शकता. रवींद्रजी चव्हाण साहेब, संदीप दादा माळी साहेब समाजसेवक आपण पाहू शकता. प्रसाद माळी साहेब आणि या गावची आपण तर सन्माननीय नगरसेविका रवीनाताई माळी यांचं देखील आपण कटआउट पाहू शकता. तो स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता सुजित. गोलंदाजी मार्कवर एक वेगवान गोलंदाज देसाई एक्सप्रेस बादल येतोय गोलंदाजी मार्कवर. बादल मात्र पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, अतिशय गुणवान चांगला गोलंदाज या संघाचा. थोडंसं आपण इथे सराव करतो आणि पाहिजे 60 धावा करण्यापासून रोखायचंय. कलश अरुण क्रिकेट संघ रोहिंदर सगळं या एसपीचा इशारा येतोय. टाइम अप लावला गेले 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं फेकायची आहेत. गोलंदाजी मार्कवर मायसिरी एन कडून बादल येतोय. स्ट्रायकिंगला रुपेशला आपण पाहू, सुजितला आपण पाहू शकता. रुपेश नो स्ट्राईक. पहिला चेंडू बॅटच्या बॉटमला चेंडू लागतोय. चेंडू झाला कार्पेटच्या मध्ये मिडविकेटला डिपन दशक चेंडूला उचलतो, फेकी करतोय. फॉर्मलिंग झालं होतं, मानस होतं, धाडस नव्हतं या बेला. कारण का हितेशने लगेच चेंडूला उचललं होतं आणि खातं उघडलं जात आहे कैलासाचे अरुण क्रिकेट संघ रोहिंजन संघाचं. धावसंख्या फलकात 1. स्ट्रायकेला फलंदाज या संघाचा सर्वात चांगला फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू रुपेश पाटीलला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण 1 क्षेत्रक्षण, मिड विकेटला आपण पाहू शकता. मिड ऑनला 1 क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट थर्डमॅन 1 क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉईंट कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्रक्षण तयार आहे. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण तयार आहे. बादल फुलटॉस आहे, ड्राईव्ह करायचं होतं या बेला वेस्ट मिडल होत नाहीये चेंडू. एकदा ते कंप्लीट केली जाते जोपर्यंत 30 सर्कल मध्ये कव्हर रिझन मध्ये चेंडू फील्ड होईल. रुपेशने देखील आपलं खातं उघडलंय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तर प्रशांत भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक, 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. देसाईच्या गोलंदाजांसाठी. बादल पुण्याला गोलंदाजी मार्फत चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत लाईन आणि लेफ्ट खूप चांगली प्रकारे फेकतोय. और तिकडे मार्क होतोय. हा चेंडू यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण का अनुभव आपण पहिले तर यंगस्टर पण अनुभव मात्र कमी, पण गोलंदाजीना टिचून गोलंदाजी करतो हा गोलंदाज बादल म्हात्रे. जसं जसं स्पर्धा खेळतोय तसं तशी त्याची गोलंदाजी सुधारते, अनुभव येत चाललाय. आणि अनुभव आपण खेळाडू राम पाटील काहीतरी सूचना करतोय कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची, सांगते की एक्युरेट लाईट आणि लेंथवर तू चेंडू फेकतोय. बादल पुण्याचा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला सुजित. राम पाटीलकडे देखील भरपूर वर्षाचा अनुभव आहे. तो अनुभव शेअर करतोय बादल बरोबर आणि करणं गरजेचं आहे. यंगस्टर आहे ना, त्याला अनुभव आपण म्हणजे तरी इथे कुठेतरी सूचना करणं फार आपण महत्वाचे आहे. धीर देणं फार गरजेचं आहे. बादल पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुजित. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय चेंडूला. चेंडू चाला बॅकवर्ड पॉईंट डिझाईन मधनं डीपमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला फीड करतोय. बघा थोडंसं खेळाडूला दुखापत काही होत नाही. असं वाटलं की खेळाडू ज्याप्रमाणे ना पोझिशन घेतली होती ना, असं वाटलं की थोडीफार दुखापत झाली का, पण नाहीये. छोट्या मोठ्या दुखापत गेल्या ना खेळाडू आपण तर नक्कीच ग्रामीण खेळाडू कदापि आपण तर छोटी मोठी दुखापत असली तर तिच्यावरती मात करतील. आणि धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता या वेळेला 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता या वेळेला 4 धावा आपण पाहू शकता. स्पर्धेत आपण पाहू शकता मालिका वीर साठी बाईक देखील आहे. कोणता खेळाडू चौथ्या दिवशी बाईक आपल्या घरी घेऊन येतो. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसात मेगा फायनल मध्ये आपण ते कांबोडे संघाने मेगा फायनल जिंकले आणि बारक्या कांबळी आपण बघितली तर आपल्या घरी बाईक घेऊन गेला. फुटी प्लसच्या माध्यमातून जर विचार केला तर प्रमोद माद्रे देवीचा पाडाचा त्यांनी बाईक देखील आपल्या घरी घेऊन गेला आणि आज जल्लोषात मिरवणूक देखील त्या गावात खेळाडूंनी काढली. चांगली गोलंदाजी करतो सुजित. राईट अप मारा करतोय. चेंडू जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय बघा, अप्रतिम गोलंदाजी. वेगावरती स्वारवर गोलंदाजी करतोय. काम या गोलंदाजाला आपण येतोय
देसाई एक्सप्रेस या नावाने संबोधित जबरदस्त गोलंदाज यंगस्टर आहे, पण मात्र काय गोलंदाजी करतो, टिच्चून गोलंदाजी करतो. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतोय. खेळपट्टी सेना आणि मातीने बनवली खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतो आणि तिथून इन्व्हाइट करतो, आमंत्रित करतो फलंदाजाला मोठे फटके मारण्यासाठी. बादल पुणे गोलंदाजी मार्कवर चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम नजाराना. चेंडू चाललाय वेगाने या वेळेला पॉइंट सीमा रेषा बाहेर चौकार. येऊ नका बघा, खेळ पंच सूचना करतायत. राम पाटील जरा थोडं सहकार्य करा आम्हाला. मॅच खूप महत्वाची आहे मैदानावर. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जिंकला त्या पुढच्या फेरीत, हरला त्या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे. मनोज मस्कर कोपरली यांच्याकडून विकेट हायड्रिक्ससाठी आपण आता 2000 म्हणजे तब्बल 3500 रुपये वार्षिक मिळणार आहे. प्रवीण काहीतरी इशारा करतायत, मला वाटतं कदाचित जावं लागणार आहे. वरफ संघाचे संघनायक आणि खारडी संघाचे संघनायक टॉस साठी या. वरफ संघाचे संघनायक आणि खारडी संघाचे संघनायक मोरेश्वर थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. येणारे आपण आता 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 13च्या सासने आता धावा कुठे. बादलने काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. 8 धावांचं षटक फेकलं, जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या चेंडूत चौकार गेला असता अजून चांगला स्पेल बघायला मिळाला असता. गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर, अजून एक अपकमिंग यंगस्टर आपण पाहू शकता. करण निगुकर येतोय, थोड्याच दिवसात ओळख आपली सिद्ध केली. काय बॅटिंग करतो या खेळाडू देखील ना. काही आपण इथे गोलंदाजीच्या स्वप्नात यायला लागलाय. इतकी जबरदस्त बॅटिंग दंशत निर्माण केले करण निगुकरने. मयूर गोलंदाजी मार्कवर बोपरगाव एंड कडून स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. रुपेश 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. ऑन साईडला फाईन लेग, शॉर्ट लेग आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. चेंडू ज्या वेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातो लॉंग ऑनला. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पण सुरुवात खूप चांगली केली देसाई संघाने. आपण आता अरिया 11 देसाई या नावाने आज संघाचं मैदानात उतरलाय. जरी मात्र हितेशने धावा केला, इतर फलंदाज अपयशी, पण आज गोलंदाजीना चांगली टिचून केली जाते. बादलचं कौतुक करेल. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. विकेट जरी मिळाला नसेल पण फक्त 8च धावा दिल्यात. मयूर मात्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगती मार्ग होतो. स्ट्राईकला रुपेश. चेंडू या वेळेला बाग पुढे जाऊन कट केलं. या वेळेला सुजित होतं, माफ करा, आपण तर रुपेश नॉन स्ट्राईकला होता. आता स्ट्राईकला आले तर रुपेश धावफल करते आपण पाहू शकतो. या वेळेला 10 धावा, अजूनही 50 धावांची गरज आहे येणाऱ्या 22 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय मयूर देखील, अप्रतिम गोलंदाजी करतोय. बादलने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय मयूर. राईट आर्म ऊर्ध्वगती मार्ग होतो. स्ट्राईकला रुपेश. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय वेग होता, प्रचंड वेग, वेगाने इम्प्रेस करतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केला. जबरदस्त गोलंदाजी. प्रवीणचं कौतुक करेल. खूप चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते प्रवीण म्हात्रेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते मयूरच्या माध्यमातून. ऊर्ध्वगती मार्ग करतो मयूर. चेंडू सुरेख टायमिंग, पॉवर प्लेचा योग्य वापर. सरळ चेंडू जातो स्ट्राईक स्क्रीन वरती. 1 बाउंड चौकार. सारांग चषक मध्ये देखील याच नावाने हा संघ खेळला होता आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी देखील ठरला होता. आज देखील त्याच नावाने संघ उतरला आणि पहिल्या फेरीत
चांगल्या धावा उभारत 58 आपण ते 59 धावा केल्या तर 60 धावांचं लक्ष धावफलकातील धावा लागल्यात कैलासजी क्रिकेट संघ आपण तो रोहिंजन 60 धावांचा पाठलाग करताना मयूर पुणे गोलंदाजी मार्कस टाकला रुपेश चेंडू खूप चांगला होता यावेळेला पुन्हा एकदा वाईड अर्काचा वापर केलाय विकेट मिळाला असता इथे मात्र संधी होती आणि विकेट कुणाचा मिळाला असता रुपेश पाटीलचा विकेट मिळाला असता गोलंदाज मयूरने मात्र थोडीशी घाई केली आणि ते 1 धाव मिळते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला 15 धावा आपण पाहू शकता पुढे गोलंदाजी मार्कवर मयूर राईट आर्म ओव्हर मार्क होता अतिशय चांगली गोलंदाजी बॉलमध्ये स्ट्राईकला सुजित चेंडू एज अप्रतिम झेल घेतलाय हाईट भरपूर आहे प्रवीणकडे आणि स्वतःला स्ट्रेच केलं आणि सुजित सारखा फलंदाज बाद होतोय तर यश मिळालं मयूरला खूप चांगला झेल घेतला आपण प्रवीण म्हात्रेने चला एकत्र येऊ नका जरा प्रवीण थोडं सहकार्य करावा पंच बघा सूचना करतात आपल्याला 25 मिनिटाचा अवधी आपल्याला कारण आम्हाला माहिती आहे महत्वाची मॅच आहे मीटिंग आपण घेऊ शकता शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या आपण तर 2 षटकं संपलेत मयूरने या षटकात धावा दिल्यात फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला 7 धावा देऊन 1 गडी बाद केलाय मयूरची गोलंदाजी आवडते टाळ्या जरूर झाल्या पाहिजे जबरदस्त गोलंदाजी बादलचं देखील मी कौतुक करेल दोन्ही गोलंदाजांना पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी यंगस्टर आहेत पण काय गोलंदाजी केली टिचूर गोलंदाजी केली त्यांना माहिती आहे आपल्या स्पेल मध्ये आपण जर धावा रोखल्या तर येणाऱ्या गोलंदाज त्याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी कर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता फिरकी आक्रमण फिरकीचा जादूगर दिलीप पाटील आणि आपण पाहू शकता 40+ माध्यमातून फिरकीचा जादूगर सोपान भोईरला देखील आपण पाहतो काय गोलंदाजी करतो 40+ माध्यमातून दिलीपचं षटक फार महत्वाचं असणार आहे पॉवर प्ले संपलाय क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला म्हणजे ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग स्कोअर लेग मिड विकेट एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता बैडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता डीप मध्ये आहे फास्ट जरा खेळायचंय आकाशला आपण पाहू शकता आकाश विकास 2 वंदुराज क्षेत्ररक्षण लाईक पॉइंटला पाहू शकता चेंडू यावेळेला प्रचंड वेग होता ऑन साईडला बॅटने मिड विकेटला क्लिअर करायचं होतं मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता कव्हर पॉइंट रिझन मध्ये डीपला तैनात आहे लॉंग ऑफ लाईक तैनात आहे पुणे दिलीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट ओव्हर तिकडे मार्क होता चेंडू जबरदस्त गोलंदाजी कौतुक करेल प्रवीणचं मी काय एसटी रक्षण करतोय बघा एसट्यांच्या पाठीमागे अप्रतिम एसटी रक्षण बघायला मिळतंय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते दिलीपच्या माध्यमातून भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे कित्येक उन्हाळे पावसा पाहिल्यात क्रिकेटच्या माध्यमातून तिकडे मार्क होतो चेंडू बॅक पुढे जाऊन पंच लाजवाब फटका बघायला मिळालाय क्षेत्ररक्षक घेतोय डीप मध्ये जोपर्यंत चेंडूला उचलतोय फेक करतोय 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही चांगली गोलंदाजी बघायला मिळते पाहू शकता आर्य 11 देसाई संघाने जे सिकिंग आपण पहिल्या षटकापासून जी पकड निर्माण केली ना सिद्धू ती पकड अजूनही घट्ट करण्यात यश मिळते दिलीप भरपूर चांगला गोलंदाज आहे यंगस्टरांनी चांगली गोलंदाजी केली अनुभवी गोलंदाज आलाय आणि तो देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय राम पाटील दिलीप पाटील प्रवीण आपण मोरेश्वर भरपूर अनुभवी खेळाडू ज्युनियर नितीन आहे भरपूर यंगस्टर देखील आपण पाहू शकता मयूर आहे हिमांशू आहे हितेश देखील आपण पाहू शकता एक चांगला खेळाडू आहे त्यांनी चांगली फलंदाजी करताना 32 धावा देखील कुठल्यात म्हणजे योगदान सर्वांचं आता संघामध्ये आपण बघितलं तर एक झुटून या संघ मैदानात उतरलाय आर्य 11 देसाई संघाच्या नावाने हा संघ परफॉर्मन्स करतोय दिलीप पुणे गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला आपण बोलले तर लाईन बाबी लागणार आहे पंच वाईट चिकून करतायत धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 17 धावा जबरदस्त का आपण बोलले तर खेळ चाललाय मैदानावर चिनू पाटील यांना तोपर्यंत आशा असणार आहेत लेफ्ट ओव्हर तिकडे मारा करतो दोन्ही फलंदाज आपण तर खेळाडू मैदानावरती डावखोर आहेत एका बाजूला फलंदाज डावखोर आहे तो गोलंदाज देखील डावखोर आहे ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग स्कोअर लेग लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षण वडीश लॉंग ला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑफ साईडला शॉर्ट टॉर्नामेंट बॅकवर्ड पॉइंट कव्हर्स चेंडू त्यांचा वेग मॅचची गोल्डन विकेट चिनू पाटील बॅक टू पॅव्हिलियन
काय गोलंदाजी बघा, चेंडू पडल्यानंतर थोडासा टोस झाला आणि बघितलं तर थोडासा स्पिन देखील झाला, चेंडूने टर्न घेतला. का दिलीप पाटीलला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायचे. नवीन फलंदाज येतोय आता आपण पाहू शकता, चौथ्या क्रमांकावरती सौरभ येतोय. अजूनही रोहन पाटील सारखा फलंदाज येणं बाकी आहे. काय गोलंदाजी करतोय बघा, कौतुक करेल अरे देसाई संघाच्या या गोलंदाजाचा. मी खास करून सिद्धू पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली. आता दिलीप पाटील आलाय, भरपूर वर्षाचा अनुभव पण आला, तो विकेट देखील मिळून देतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सौरभ. 17 धावा फलकावरती. 43ची अजूनही गरज आहे. चेंडू संपूर्ण ऑन साइडला खेळायचं होतं यावेळेला. चांगली बॅटिंग येते तडम्यांवरनं. जबरदस्त गोलंदाजी करतोय दिलीप पाटील, भरपूर वर्षाचा अनुभव पडायला लावतोय. तर त्याला माहिती आहे इथून आपलं षटक फार महत्वाचं आहे. खूप चांगली गोलंदाजी अरे 11 आपण पाहू शकता देसाई संघाच्या माध्यमातून दिलीप. चेंडू पुणे ऑन साइडला खेळायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाले या षटकामध्ये. आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 2 धावा द्यायत. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय. दिलीपची गोलंदाजी आवडण्याच्या टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. रिंग्स मेकर देखील मैदानात जायचंय. धन्यवाद विजय. तर मी व्यासपीठावरती विनंती करतोय बळीराम आशा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते वरप आणि खार्डी या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा गोल करायचा आहे. तर दोन्ही संघाचे संगणक इथे मात्र सज्ज झालेत. खार्डी संघाचे संगणक करण इथे मात्र उपस्थित आहेत. तर उपस्थित मान्यवर नादिवली गावचे समाजसेवक बळीरामजी आशा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. वरप विरोधात खार्डी या 2 संघांमध्ये. छापा असा कॉल केलाय आणि छापा वाटलाय. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय खार्डी संघानं. मी विनंती करतोय मान्यवरांनी की आपण स्थानापन्न व्हायचंय. तर येणारे 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. 21.50च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. थोडासा कैलासाचे अरुणी क्रिकेट संघ रोहिंदन संघ थोडासा बॅकफुटर आहे, आता अडचणीत सापडला. पण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मॅच संपली नाहीये. रुपेश पाटील सारखा फलंदाज अजूनही आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. मयूर येतो दुसऱ्या स्पेल मध्ये भोपरगाव एंडकडून. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार रुपेशला. चेंडू यावेळेला फटका चांगला म्हणता येणार आहे, कारण का आपण इथं कॉटन बॉलची संधी होती. 1च धाव मिळते. बॉलर बॅक टू ड्राईव्ह होता यावेळेला. धावसंख्या 18. धावसंख्या 18. अजून 42 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सौरभ लाभार पाहू शकता. मयूर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला बॅटच्या का बॉटमला लागतोय. चेंडू चालला वेगाने फाईन लेगला. डीप अंद क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला फीड करतोय. थोडासा वेग देखील कमी झाला तर चेंडूचा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. जबरदस्त गोलंदाजी करतोय मयूर यावेळेला. अप्रतिम गोलंदाजी करतोय. एक चौकार वगळताना आपण बघितलं खूप चांगली गोलंदाजी अरे 11 देसाई संघाच्या माध्यमातून. खास करून गोलंदाजाचं कौतुक करा आणि क्षेत्ररक्षकाने देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉट तडम्याने एक क्षेत्र बॅकवर्ड पॉईंट, कव्हर्सला क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मयूर गोलंदाजी मार्कवर. चेंडू जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. काय गोलंदाजी केले तेवढंच चांगलं यष्टीरक्षण प्रवीणच्या माध्यमातून बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी. आता पूर्णपणे आपण बेहतर कलसाचे आपण अरुण क्रिकेट संघ रोहिंदन संघ थोडासा बॅकफुटवर गेला यावेळेला.
इथून धावा येत नाहीये, संघर्ष सुरू आहे त्यांचा. हा चेंडू यावेळेला आपण हेलिकॉप्टर उडवायचा, टाकारपेटच्या मध्ये चेंडू विकेटला जातोय. मिसफीड होत नाहीये ते मात्र. खूप चांगली फेकी देखील येते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. संख्या धावा फलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. 8 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर मयूर. सायकल रुपेश. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. रुपेश आपण इथं संघर्ष करतोय, सलामीला आला, अजूनही त्याच्या बॅटमधून एकही चौकार षटकार येत नाहीये. रुपेश सारखा फलंदाज संघर्ष करतोय, गोलंदाजी किती चांगली बघा. आर्या 11 देसाई संघाची जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. संघर्ष करावा लागतोय, संघर्षातून धावा कराव्या लागतात या गोलंदाजांच्या गेस. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट चालला, जवाब फटका. चेंडू चाललाय सीमारच्या पार, चौकार. फलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा येणार. आपण इथे 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. चल लवकर जरा पास घ्यायचंय. शक्य आव्हान म्हणता येणार नाहीये, पण क्रिकेट काही होऊ शकतोय, पण सहजासहजी धावा देखील मिळणार नाही. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं यावेळेला. वाटतं प्रवीण मात्र येतोय. गतनामध्ये 35 धावा पाहिजेत. आपण देखील सराव केला तर नंतरच्या मॅचसाठी आपल्याला उपयुक्त सिद्ध करता येईल. काटेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष विनोदजी चौधरी यांच्याकडून देसाईच्या गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच विनोद चौधरी देखील आमचे देखील खूप चांगले मित्र आहेत. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सौरभला आपण पाहू शकता. प्रवीण तू सौरभ ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चला बॅकवर्ड स्कोअर लागला. एक धाव कंप्लीट केली, थोडंसं फॉर्मिंग झालंय, पण एकच धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न देखील केलेला नाही. मॅच आता थोडंसं आपण एकतर्फी होताना दिसते. 26 धावा धावफलकात लागल्या. 34 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये काय खेळ केलाय अरे देसाई संघाने. फलंदाजाने खूप चांगली बॅटिंग केली. आपण आता इथेच कौतुक करत, त्यानंतर गोलंदाजाचं कौतुक कर. चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होतो डीप मधनं, चेंडूला उचलतोय. संख्या धावा फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. सिंगल आणि डबलने आपण जयाने पराजयामधलं अंतर फक्त कमी केलं आहे. प्रवीण चांगली गोलंदाजी करतो. स्ट्राईक केला सौरभला आपण पाहू शकता. 4 चेंडूचा खेळ बाकी. चेंडू उंच गेलाय, लांबी प्राप्त होत नाहीये. क्षेत्ररक्षक आकाश आहे. आकाशने मात्र झकात झेल पकडलाय. फलंदाज बाद. तर 27 ते 30 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 3. प्रवीणला देखील यश मिळाले. चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतोय तिथे चूक होणार नाहीये. हितेश भोईरने खूप चांगला झेल पकडलाय. प्रवीणला अजून एक सफलता मिळते. फलंदाज बॅक टू पवेलियन. प्रवीणसाठी सुवर्ण संधी आली बघा. प्रशांत भोईर यांच्याकडून 1,500 रुपये आणि आपण या संघाचे पुरस्कर्ते विनोद चौधरी यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वनसेचे शाखा आपण प्रमुख विनोद चौधरी यांच्याकडून देखील पारितोषिक तब्बल 3,500 रुपयाचं पारितोषिक. संधी आहे, सुपर संडे साजरा करता येईल.
आता प्रवीण कशा प्रकारे हा चेंडू फेकतो. स्ट्राईक एंडला रोहनला आपण पाहू शकता. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू कार्पेंटर आणि ते आपण तर अपील होत आहे. वन बाउंडच्या माध्यमातून राम पाटीलला असं वाटलं की हॅट्रिक पूर्ण झाली. आनंद त्याने केला होता पण आकाशला माहिती आहे वन बाउन्सने चेंडू आलाय. डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली अरेलेन देसाई संघाने. एच फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट. अशा तऱ्हेने अरेलेन देसाई संघ विजयी या स्पर्धेतून बाहेर जावं लागतंय. कैलासचे अरुण क्रिकेट संघ रोहिंजन संघाला पण या स्पर्धेत भाग घेतल्याने धन्यवाद. आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच तर अप्रतिम बॅटिंग केली आणि ज्याने संघ अडचणीत असताना बहुमूल्य अशा 32 धावांची खेळ केले तो हितेश. तर तो या सामन्याचा मान ऑफ द मॅच. चला लवकर हँडशेक करा आपण चिनू. चला लगेच लवकर या आपण देसाई संघ. प्रशांत भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक दिलेला आलाय.